नमस्कार. आजकाल बघितलं तर 10पैकी 7 लोकांना बी-पी आहे, शुगर आहे, कॅन्सर झालेला आहे, एखाद्याला अस्थमा आहे, सिव्हिअर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आहे, मोतीबिंदू झाला आहे. तर हे काय आहेत आणि का होत आहेत? तर यामागचं कारण हेच आहे की बदलती लाईफस्टाईल, अस्वास्थ्यकर आहार, एक्सरसाइज करत नाही आहेत, स्मोकिंग करत आहेत, ड्रिंकिंग करत आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टींचे व्यसन आहे. काही काही लोकांमध्ये अनुवंशिकता दिसते आणि या रोगांना आता वयाचंही बंधन राहिलेलं नाही आहे. तर आणि हे सगळे रोग काय आहेत? तर व्याधी हे 2 प्रकारचे आहेत, असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य, म्हणजेच कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज. तर आज मी नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच असंसर्गजन्य आजार याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर NCDमध्ये कोणकोणते रोग येत आहेत? तर हायपरटेन्शन म्हणजेच BP, डायबिटीज म्हणजेच शुगर, कॅन्सर म्हणजे कर्करोग, हृदयरोग व रक्तवाहिन्याचे आजार म्हणजेच हार्ट डिसीज, सिव्हिअर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस, किडनीचे आजार, पार्किन्सन डिसीज, अल्झायमर डिसीज आणि कॅटॅरॅक्ट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच हे आजार डायरेक्टली एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाहीत, पण याला मी मगाशी जे फॅक्टर्स सांगितले त्यामुळे हे आजार होण्याची शक्यता असते. आणि जगभरात जर बघितलं तर 10पैकी 7 लोकांच्या डेथ्स ह्या NCD आजारामुळे झालेल्या आहेत. त्यामुळे प्रॉपर डाएट, प्रॉपर एक्सरसाइज आणि प्रॉपर लाईफस्टाईल जर आपण वापरली तर या आजारापासून आपण मी 100% नाही म्हणत आहे, पण थोडंफार तरी वाचू शकतो.